महासागराच्या विशाल किनाऱ्यावर युद्धाची चाहूल लागली होती. लंकेत कैद झालेल्या सीतेला सोडवण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, जांबवंत आणि संपूर्ण वानरसेना तयार होती. परंतु त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान होतं, अथांग समुद्र. श्रीराम दररोज समुद्राकाठी जाऊन विनंती करत, हे समुद्रदेवा, आम्हाला मार्ग द्या. पण समुद्र शांत होता, अढळ, खोल आणि अविचल. तेव्हा श्रीरामांनी ठरवलं, सेतू म्हणजेच पूल आपणच बांधू. वानरसेना मोठ्या उत्साहाने मोठमोठे पर्वता एवढे दगड उचलू लागली. कोणी खांद्यावर दगड घेऊन धावत होता, कोणी दोऱ्यांनी दगड बांधून ओढत होता. त्या गोंधळात एक छोटंसं लहानसंच प्राण्याचं लक्ष धावणं पळणं सुरू होतं. ती होती खारुताई. तिच्या डोळ्यात चमक होती आणि मनात एक विचार, मी सुद्धा मदत करणार. खारुताई एका दगडाजवळ गेली. तिने दोन्ही हातांनी दगड उचलायचा प्रयत्न केला. दगड हललाही नाही. ती परत दुसरा दगड, तिसरा दगड, पण काही जमेनासं. ती नाराज झाली. खारुताई मनात म्हणाली, इतकी मोठी सेना काम करते आणि मी मात्र काहीच करू शकत नाही. पण मनापासून मदत करायची आहे, काय करू? थोडा विचार करून तिला एक युक्ती सुचली. ती धावत धावत किनाऱ्यावरील ओलसर माती जवळ गेली. माती आपल्या लहानशा पंजात भरली आणि सेतू बांधण्याच्या ठिकाणी जाऊन आपलं अंग झटकू लागली. मातीचे कण दगडांच्या फटीत जाऊन बसू लागले. त्याने दगड आणखी घट्ट होऊ लागले. खारुताई खुश झाली. मी जरी लहान असले तरी माझ्या परीने मदत तर करते आहे. याच वेळी एक मोठा माकड तिकडून जात होता. त्याने खारुताईचं काम बघितलं आणि मोठ्याने हसू लागला. माकड म्हणाला, अगं छोट्या, तुला वाटतं का तुझ्या या चिमुकल्या मातीतून पूल बांधला जाईल? तो इतर वानरांना बोलावतो, या रे या, बघा, ही खारुताई समुद्रावर पूल बांधणार आहे. इतर वानरही हसू लागले. खारुताईचं मन दुःखी झालं. ती मंद आवाजात म्हणाली, मी माझ्या परीने मदत करते आहे. मी एवढीच मदत करू शकते. हे सगळं श्रीराम लांबून पाहत होते. त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि करुणा होती. ते पुढे आले. श्रीरामांनी त्या माकडांना थांबवलं आणि शांतपणे म्हणाले, काम कधीच मोठं किंवा छोटं नसतं. सगळे वानर शांत झाले. श्रीराम पुढे म्हणाले, जे काम कोणत्याही जीवाने मनापासून आणि श्रद्धेने केलं असेल, ते काम सर्वात मोठं असतं. संपूर्ण वानरसेना अवाक झाली. राम खारुताईच्या जवळ खाली बसले. तिने भीत वर पाहिलं. श्रीरामांनी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तू लहान आहेस हे तुझा दोष नाही, पण तुझं मन मोठं आहे. तुझ्या मदतीने हा सेतू आणखी मजबूत होईल. खारुताईचा चेहरा आनंदाने उजळला. जिथे श्रीरामांचा हात फिरला तिथे तिच्या अंगावर 3 सुंदर रेषा उमटल्या. त्या दिवसापासून खारीच्या पाठीवरचे ते पट्टे रामरेषा म्हणून प्रसिद्ध झाले. वानरसेनाही लाज वाटली. सगळ्यांनी खारुताईला नम्रपणे वाकून सलाम केला. यानंतर मोठे वानर दगड आणत होते. चिमुकली खारुताई मातीची जोड देत होती. माकडे दगड सरळ करत होती. भालू दगड उचलून ठेवत होते. सगळे मिळून एकजुटीने काम करू लागले आणि काही दिवसात रामसेतू तयार झाला. चमकणारा, भक्कम, समुद्रावर पसरलेला एक चमत्कार. श्रीराम म्हणाले, स्वतःवर विश्वास असेल तर चिमुकल्याचं योगदानही पर्वता एवढं होऊ शकतं. आणि म्हणूनच आजही खारीच्या पाठीवर असलेले 3 पट्टे आपल्याला आठवण करून देतात. मनाच्या आकारानेच कामाचं मूल्य ठरतं.